गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झालीच असेल, मग नैवेद्यासाठी 10 दिवस वेगवेगळे पदार्थ बनवायचे, तर त्यामध्ये आज आपण टुटी फ्रुटी मोदक बनवणार आहोत. मोदक बनवण्यासाठी गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, रवा, मैदा काहीही वापरलेलं नाही. फक्त आणि फक्त 10 मिनिटात तयार होणारे पेढ्याच्या चवीचे मस्त असे हे मोदक. मोदक बघाल तर अगदी सुंदर आणि वेगळ्या चवीचे होतात आणि फक्त 10 मिनिटात तयार होतात. मग चला बनवूया नैवेद्यासाठी टुटी फ्रुटी मोदक अगदी झटपट 10 मिनिटात. सुंदर सुबक पेढ्याच्या चवीचे मोदक बनवण्यासाठी पोहे घेतले आहेत. हे कच्चेच पोहे आहे. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. फक्त थोडेसे कपड्याने पुसून घ्यायचे कारण पोहे आपण भाजून घेतलेले नाही. 2 कप पोहे घेतले यासाठी पाऊण कप साखर घ्यायची. तुम्हाला जर मोदक अजून गोड हवे असेल तर पूर्ण 1 कप साखर घेऊ शकता. यामध्ये घालायचे आहे 10 ते 12 काजू आणि मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडरमुळेच मोदकांना छान अशी पेढ्यासारखी चव येते. 3 चमचे मिल्क पावडर घालून घेतली. मिल्क पावडर घालणं अगदीच ऑप्शनल आहे, पण पेढ्यांसारखी चव हवी असेल तर मिल्क पावडर जरूर घाला. आता आपण हे सगळं मिक्सरवरनं फिरवून घेतलं, पण अगदी रवाळ दळायचं आहे. खूप बारीक पावडर करायची नाही किंवा खूप जाडसरही ठेवायचं नाही. बारीक रवा जसा असतो तसं आपण हे रवाळ दळून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये दूध घेतलं आहे 2 कप. 2 कप पोहे घेतले होते यासाठी 2 कप दूध घालून घेतलं. कढई गॅसवर ठेवलेली नाही आणि जे दूध वापरलं आहे ते थंडच आहे. गरम किंवा कोमट दूध घातलं नाही. यामध्येच आपण जी पावडर करून घेतली होती ते सगळं मिश्रण घालायचं आहे. थंड दुधामध्येच घातलं तर पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि मिश्रण देखील दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. म्हणूनच आधी आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं. गरम दुधामध्ये जेव्हा आपण पावडर घालतो तर लगेच त्याच्या गुठळ्या होतात. हे बघा एकही गुठळी यामध्ये नाही आणि व्यवस्थित सगळं मिक्स झालं आहे. आता मात्र गॅस चालू करायचा. कमी आचेवर आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पोहे दुधामध्ये घातले की लगेचच ते फुलतात आणि मिश्रण बघाल तर थोडंसं घट्टसर झालं. आधी आपण 5 मिनिटं कमी आचेवर हे चांगलं शिजवून घेऊया. मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं कारण अजून पोहे शिजणार आहेत. व्यवस्थित शिजावेत यासाठी पुन्हा अर्धा कप दूध घालून घेतलं आणि परत एकदा 5 ते 6 मिनिटं आपण हे चांगलं शिजवून घेऊया. आता मात्र गॅस मध्यम आचेवर करायचा आणि 2 ते 3 मिनिटं पुन्हा चांगलं हे शिजवून घ्यायचं. मिश्रण बनवण्यासाठी जराही जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी पटकन हे मिश्रण तयार होतं आणि तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार? तर त्याचा अगदी घट्टसर असा गोळा तयार होतो. रवा बनवताना आपण जसं घट्टसर मिश्रण ठेवतो तसंच हे मिश्रण हवं. पातळसर जर वाटत असेल तर पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्या. आता हे मिश्रण तयार झालं आहे. हे बघा इतपत घट्टसर झालं. यामध्ये घालायचं आहे 2 चमचे साजूक तूप. साजूक तूप घातल्याने मोदकांना छान अशी चकाकी तर येते, पण खायलाही तितकेच चविष्ट लागतात. पुन्हा आपण 1 मिनिटं हे चांगलं परतवून घेऊया. आता गॅस कमी आचेवर ठेवला आहे आणि त्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता बघाल तर मिश्रण थोडं घट्टसर झालं. इतपत घट्टसर हवं आणि पिठाचा छान असा गोळा देखील तयार होतो. म्हणजेच आपलं हे मिश्रण देखील तयार झालं. मोदकांचं हे मिश्रण तयार झालं आहे. गॅस बंद करायचा. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. जर तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचे मोदक हवे असतील तर यामध्ये व्हॅनिला इसेन्स, पायनॅपल इसेन्सही घालू शकता. आता पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गॅस मात्र बंद केलेला आहे. त्यानंतर हे मिश्रण एका ताटात किंवा परातीत काढून थंड होण्यासाठी ठेवूया. पीठ बऱ्यापैकी गरम आहे. ताटामध्ये काढून हलकसं थंड होण्यासाठी ठेवूया. थोडंसं पसरवून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल. तर अशा पद्धतीने आपण हे थोडंसं पसरवून घेतलं. हलकसं थंड झालं आणि पीठ बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत तयार झालं आहे. पिठाचा गोळा बघा एकदम सुंदर मऊ लुसलुशीत मोदक तयार होतात. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा 1 मिनिट आपण हे चांगलं मळून घेऊया म्हणजे पीठ एकसारखं होईल. मोदकासाठीचं मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक घालायचा तो म्हणजे टुटी फ्रुटी. भरपूर अशा टुटी फ्रुटी घालायच्या म्हणजे बाप्पाही खुश आणि प्रसाद खाणार आहे. तर इथे मी 2 वेगळ्या रंगाच्या टुटी फ्रुटी वापरल्या. लाल आणि हिरवा रंग वापरला आहे. तुम्हाला जो रंग आवडत असतील त्या रंगाच्या टुटी फ्रुटी वापरा. टुटी फ्रुटी जर घालायची नसेल तर ड्राय फ्रुट्सही घालू शकता. आता मस्त असं पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
मोदक बनवण्यासाठीचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. हे बघा किती सुंदर असा रंग या पिठाला आला. आता लगेचच मोदक बनवून घेऊया. तर मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत. तुमच्याकडे लहान, मोठा ज्या आकाराचा साचा असेल त्या आकारामध्ये हे मोदक बनवू शकता. पण थोडंसं तूप किंवा तेलाचा हात लावायचा. म्हणजे मोदक डिमोल्ड होताना ते सहज डिमोल्ड होतात आणि मोदकांना छान अशी चकाकी देखील येते. साच्यामध्ये पीठ घालताना थोडंसं दाबूनच भरायचं आहे. हलक्या हाताने भरू नका, नाहीतर मोदकांना कळ्या व्यवस्थित येणार नाही आणि त्यांचा आकार देखील व्यवस्थित होणार नाही. म्हणून आधी हे चांगलं दाबून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा यामध्ये पीठ घालायचं. तुम्हाला हवं असेल तर वेगळं असं स्टफिंग करून ते देखील यामध्ये घालू शकता. जे काही एक्स्ट्रा पीठ उरलं आहे ते काढून घ्यायचं, म्हणजे छान असा मोदकाला आकार येतो आणि पुन्हा व्यवस्थित दाबून भरायचं. आता मोदक तयार झाला, लगेचच डिमोल्ड करून घेऊया आणि डिमोल्ड केल्यावर बघाल तर हे बघा अगदी सुंदर सुबक असा हा मोदक तयार झाला. अगदी पेढ्याच्या चवीचे हे मोदक तयार होतात. टुटी फ्रुटी मोदक बनवण्याची सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत. मोदक बघाल तर बघता क्षणी खावंसा वाटेल इतका सुंदर असे हे मोदक तयार होतात. एवढ्या मिश्रणामध्ये 18 मोदक तयार झाले आहेत, पण माझा साचा हा बऱ्यापैकी मोठा आहे. लहान साचा घेऊन मोदक बनवाल तर 36 ते 40 मोदक तयार होतील. प्रसादासाठी अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी. टुटी फ्रुटीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमचे मोदक कसे तयार झाले हेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.